ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे। दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिलेला होता आणि त्यानंतर ईडीने त्यांना अटक केलेली आहे। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी ईडीने केजरीवाल यांना 9 वेळेला समन्स पाठवलं होतं। मात्र प्रत्येक वेळेला केजरीवाल यांनी चौकशीसाठी जाणं टाळलं होतं। केजरीवालांच्या अटकेनंतर आता आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय। ईडीच्या कारवाईनंतर आता आपचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या अटकेच्या कारवाई विरोधात आपनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे। या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केजरीवालांच्या वकिलांनी केलेली आहे। आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात येणार आहे। तर काँग्रेस नेते राहुल गांधी केजरीवाल यांच्या कुटुंबियांची भेटही घेणार आहेत। आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, केजरीवाल यांना ईडीनं अटक केल्यानंतर आता आपचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक भूमिकेत असल्याचं दिसतंय। आपनं सुप्रीम कोर्टात देखील धाव घेतलेली आहे। आज सुनावणी देखील घेतली जावी सरन्यायाधीश यांच्या समोर अशी मागणी आपतर्फे करण्यात आलेली आहे। प्रशांत, काय नेमकं घडतंय नवी दिल्लीत? मी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कोर्ट क्रमांक 1 मध्ये आता थोड्याच काही वेळात काही क्षणामध्ये ही सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे। अरविंद केजरीवाल यांची संपूर्ण वकिलांची चमू हे कोर्ट क्रमांक 1 मध्ये दाखल झालेले आहे। डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी हे जे सिनियर कौन्सिल आहे सुप्रीम कोर्टातले, त्यांच्या नेतृत्वात ही याचिका दाखल करण्यात आली होती। काल रात्री उशिरा जर आपण बघितलं तर रात्री उशिरा सुप्रीम कोर्टामध्ये रजिस्ट्रारकडे ही याचिका दाखल केली होती। त्यानंतर आज आता भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कोर्टापुढे जर बघितलं आपण तर हे मेन्शन करण्यात येईल की ज्या पद्धतीनं काल अटक करण्यात आली, हायकोर्टाने ज्या पद्धतीनं माहिती मिळते की हायकोर्टाने काल त्यांना जामीन त्यांचा नाकारला होता। त्यानंतर बघितलं आपण ज्या पद्धतीनं जर इथे जर बघितलं आपण कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात, तर मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मोठ्या संख्येनं इथे देशभरातला मीडिया देखील आलेला आहे आणि या कोर्टामध्ये मोठ्या संख्येनं जर बघितलं आपण या सगळा मीडिया इथे एकत्रित येऊन एक प्रकारे आज सगळ्यांचं लक्ष अरविंद केजरीवाल यांच्या सुनावणीकडे लागलेलं आहे। थोड्याच वेळात काही क्षणात म्हणता येईल की अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात धनंजय चंद्रचूड जे आहेत भारताचे सरन्यायाधीश यांच्या पुढे ही सुनावणी होणार आहे। डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी त्यानंतर ॲडव्होकेट फरजान अशी एक मोठी चमू इथे दाखल झाली आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की एक मोठी घडामोड आता थोड्याच वेळात कळेल आपल्याला की अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाचं काय होतं आणि खरंच सुप्रीम कोर्ट त्यांना मुभा देतं का की त्यांना दिलासा देतं का, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण दुसरीकडे राजधानी दिल्लीतील बहुतांश रस्ते हे बंद आहेत आणि अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे। खास करून दीनदयाल उपाध्याय मार्गावरची, ज्या दीनदयाल उपाध्याय मार्गावर जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाचं मुख्यालय आहे आणि आम आदमी पक्षाचं मुख्यालय आहे। या दोन्ही मुख्यालयावरती मोठी बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। ज्यांच्याकडे अधिकृत पास आहेत त्यांनाच त्या याच्यातून जाऊ दिलं जात आहे। मिंटो रोड बंद करण्यात आलेला आहे। बहादूर शाह जफर मार्ग जो आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। ईडी कार्यालयात मोठीच बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जे आता सुप्रीम कोर्टाकडे लागलंय, सुप्रीम कोर्ट त्यांना काय दिलासा देतं अरविंद केजरीवाल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। स्टुडिओ ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।